काळा कुट्ट तवा नव्यासारखा करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. चला तर समोर बघूया कसा करायचा. सर्वात आधी गॅस चालू करायचा. गॅसवर 2 मिनटं तवा हा चांगला गरम होऊ द्यायचा आणि तवा चांगला गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा साखर आणि मीठ टाकायचं आणि त्याची रिॲक्शन चांगली होऊ द्यायची आणि थोडं सोडा पण टाकायचा. माझ्याकडे सोडा उपलब्ध नव्हता म्हणून मी सोडा टाकलेला नाही आहे, पण तुम्ही सोडासुद्धा टाकू शकता आणि चांगलं कितीही काळा झालेला तवा असेल तर तो या 3 वस्तूमुळे एकदम चक्क साफ असा होणार आहे. तर तुम्ही समोर बघाच. मी तवा कमी गरम केल्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या वस्तूची रिॲक्शन थोडीशी कमी अशी झालेली दिसेल, पण चांगला तवा गरम झाल्यानंतर हे मधात जे दिसत आहे व्हिडिओमध्ये तसा तवा पूर्ण गरम झाल्यानंतर ते रिॲक्शन होते. तर अर्धा निंबू घ्यायचा आणि त्यात अर्धा निंबू टाकून तवा एक काटेरी चमच्याच्या सहाय्याने तुम्ही त्या निंबूला असं तव्याला घासायचं. व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणारच आहे, तर बघा तुम्ही. अशा पद्धतीने तवा असा चांगला घासून घ्यायचा आहे. गरम तवा असल्यामुळे तर एक काटेरी चमचा घ्यायचा, त्याला मध्ये फसवायचा आणि निंबू पूर्ण त्या तव्यावर छान असं घासून घ्यायचं चांगलं. तुम्ही आता व्हिडिओ समोर बघालच कसा साफ होतो हा तवा. एकदम चिकटपणा, कितीही तेलकट असो, तुपकट असो, कितीही डाग असो, कितीही काळा झालेला तवा असो, हा एकदम चकचक साफ नव्यासारखा होणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा, जेणेकरून माझा हा व्हिडिओ सगळ्या मैत्रिणींपर्यंत पोचला पाहिजे. असेच नवनवीन किचन टिप्स व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. मी अशीच नवनवीन किचन टिप्स तुमच्याकरता घेऊन येणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती छान हा तवा. आणखी लास्ट लुक तुम्हाला तव्याचा दिसणारच आहे, पण तुम्ही आतासुद्धा पाहू शकता की किती हा तवा साफ झालेला आहे आणि कितीही काळवंडलेला तवा असू द्या, कितीही खराब झालेला तवा असू द्या, पूर्ण डाग हे निघणार आहे. राहिलेले काही डाग